हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप वेगळी फीलिंग आहे कारण आज माझं बाळ 5 महिन्याचं झालेलं आहे। तर बाळच 5 महिन्याचं नाही झालं तर मला आई होऊन सुद्धा 5 महिने झालेले आहेत। तर खूप छान वाटत आहे, खूप वेगळी फीलिंग आहे। आणखी एका महिन्यानंतर 6 महिन्याचं बाळ होऊन जाईल, मग सॉलिड फूड वरती लागते। खूप छान वाटत आहे। आता पूर्ण 14-15 महिने झाले की मी प्रेग्नन्सी नंतर डिलिव्हरी नंतर बाळ अशा या प्रवासातून चालली आहे, पण खूप छान वाटत आहे। आज मला बाळ 5 महिन्याचं झालं तर आज 5 महिन्याचं बाळ झालेलं आहे। तर आज आहे बाळाचा फोटोशूट। खूप छान अशी थीम विचार केला होता मी, पण यावेळीच मला आंब्याची थीम करायची होती कारण की पुढच्या वेळी तिचं मग अन्नप्राशन राहणार आहे, कारण ती 6 महिन्याची होणार आहे। तर म्हणून आता समर वेकेशन पण आहे, म्हणून मी म्हटलं आजच आंब्याची थीम करून घ्यावी। मस्त खूप सारे आंबे आणले आणि आंब्याची थीम करणार आहोत। चला तुम्हाला सांगते आज काय काय लागणार आहे आपल्याला सामान फोटोशूटसाठी। सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे आपल्याला फोटोशूटसाठी आंबे, खूप सारे आंबे। खूप सारे आंबे लागणार आहे, खूप सारे। अँड आणखी लागणार आहे पानं, आंब्याची पानं। आणि इकडे केली आहे तयारी, याच्यावरती फोटोशूट होणार आहे। आणि इथे हे आंब्याच्या झाडाचं आपण खोड करणार आहोत। आणि माझी बेबी गर्ल झोपलेली आहे, पिल्लू झोपली आहे माझी। खूप गरमी आहे कारण उन्हाळा लागलेला आहे, सगळ्यांनाच माहीत आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी किती आनंदी आहे हे तुम्हाला माझ्याकडे बघून दिसलंच असेल आणि कळलंच असेल, आणि तुम्हाला हेही समजलं असेल व्हिडिओच्या थंबनेलवरून की आज आपलं कोणती थीम असणार आहे। तर मी भरपूर विचार केला होता, आज भरपूर वेगवेगळ्या थीम करण्याचा विचार केला होता, पण काही नाही, मला समर चालू असल्यामुळे हीच थीम मी करण्याचा निर्णय घेतला। कारण की खूप कठीण थीम असतात, खूप भरपूर वेळ लागते कोणत्या थीमला, आणि बाळामुळे ते मॅनेज करणं खूप कठीण असते। म्हणून मी आंब्याची थीम ही डिसाईड केली होती आणि खूप छान थीम झाली आहे ही। याच्यासाठी काही नाही, फक्त एक आपल्याला झाडाचं खोड करण्यासाठी एक असा कथ्या कलरचा किंवा असं खोड जशा कलरचं असते ना झाडाचं, तशा कलरचं एक कापड पाहिजे। बस तो कापड एकीकडनं लावून घ्यायचा, असा जसा मी लावलेला दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तशा प्रकारे। आणि बस आंब्याच्या झाडाचे थोडेसे पानं आणि डंगा पाहिजे, आणि बस आंबे पाहिजे। मी इथे 4 किलो आंबे घेतलेले आहेत, म्हणजे 3.5 किलो आंबे आणि अर्धा किलो कैऱ्या, अशा प्रकारे मी त्याचं हे घेतलेलं आहे प्रमाण। आणि खूप छान असं खाली एक व्हाईट कलरची बेडशीट टाकून घ्यायची आणि मस्तपैकी असं टाकून झाडासारखं खूप छान वाटत होतं। हे बघा, हे आहे फायनल लूक। माझं बाळ झोपलेलं होतं म्हणून तेव्हाच मी ही तयारी करून घेतली होती, कारण ती उठल्यानंतर तर काही तयारी करण्याचा गोष्ट सोडूनच द्या, ती गोष्टच वेगळी असते। आणि मी त्या झाडाला आंब्याचं झाड तयार करून छान आंब्याच्या झाडाला पाळणासुद्धा बांधला होता, आणि त्या पाळण्यामध्ये तिला ठेवून जेणेकरून आपण फोटो काढू शकतो, अशा प्रकारे मी पाळणा पण केला होता त्या झाडाला दोरी लावून। माझ्या आईला थोडंफार बदल करायचे होते माझ्या ह्याच्यात, तर तिने भरपूर बदल करण्याचा प्रयत्न केला। तिने 5मध्ये पण ते 5 काढले होते आंब्याचे आणि कैऱ्याचे, त्याच्यासुद्धा बदल केला, इकडे सुद्धा बदल केला, भरपूर पानं वगैरे आणून आंब्याचे, आणि छान वाटत होतं। तिने पण छान केलं, आणि तिचा पण अधिकार आहे करण्याचा, कारण शेवटी तिची नात आहे। बाळाची तयारी, बाळ उठलं शेवटी, बाळाची तयारी केली फायनली, आणि बाळ काही नाही रडतच होतं। तिला ते पाहिजे होतं खुडखुडा चावायला, तिला काहीही असो, काहीही तिला नुसतं तोंडात घालायचं असते, बाकी काहीच नाही। तोंडात घालू तिला लॅट्रिन लागून गेली, पण तिला तोंडातच घालायचं असते। मग काही नाही, आईने तयारी करून दिली आणि बाहेर फिरायला वगैरे नेलं तिला, एक चक्कर मारून आणला गॅलरीमधून।
तर गॅलरीमधून चक्कर मारून आणल्यानंतर थोडीशी खुश झाली आमची दिदू. आणि बस इकडे बाबासोबत गोष्टी करत होती. तिचे बाबा बोलत होते, त्यांच्याकडे बघत होती. आणि आणलं तिला फायनली फोटो काढायला आणि फोटो काढत बसलो आम्ही. हे बघा, हे आहे फायनल लुक. कसं वाटत आहे बघा. बघा खुळखुळा नुसतं तोंडात घालायला पाहिजे, नुसतं. छान फोटो काढू दिले तिने, खूप छान वाटलं आज. आणि आजचा फोटोशूट सगळ्यात बेस्ट झाला माझ्या मते, खूप छान झाला. फायनली फर्स्ट फोटोशूट झालेला आहे. आता आंब्यासोबत आणि त्या डांखांसोबतच दुसरा फोटोशूट होणार आहे. तर चला करूया त्याची तयारी. जसं की तुम्हाला माहीतच असेल की एका फोटोशूट एका थीममध्ये मला एक फोटोशूट करून माझं मन भरत नाही, मला दुसरा फोटोशूट पण लागतेच. तर मी त्या याच्या आंब्याच्या डांका होत्या त्यांना असं गोल राऊंडमध्ये लावून घेतलं आणि गोल राऊंडमध्ये लावून छान असा सर्कल बनवून घेतला आणि सर्कल बनवून त्याच्यामध्ये छान आंबे वगैरे ठेवून घेतले. आंबे वगैरे ठेवून मस्त असं आंब्याचं गोल सर्कलमध्ये, जेणेकरून बाळाला ठेवून आपण फोटो काढू शकू, अशा प्रकारे मी ते करून घेतलं. आणि हा पण सेकंड फोटोशूट करून घेतला मी. खूप छान व्हिडिओ निघाले. तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत आहे माझं इंस्टाग्राम ID आहे आशू मंगेश. तिथे पण तुम्ही जाऊन नक्की फॉलो करू शकता. खूप छान फोटोशूटचे सगळे फोटो मी तिथे व्हिडिओ फोटो वगैरे तिथे अपलोड केलेले आहेत. हे बघा, आता आणलं बाळाला आणि टाकलं. हे आहे या फोटोशूटचं फायनल लूक. हो, खूप छान वाटत होतं. ओ माय गॉड. हे बघा, तिच्या चेहऱ्यावरती रुमाल पडला होता. खूप छान फोटो निघाले हे पण. आणि ह्या छोट्या छोट्या क्लिप आहेत ज्या मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकायला किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला काढून घेतलेल्या आहेत. ही आहे गोल सर्कलची आणि ही आहे झाड काढून त्याच्यामध्ये पाळणा करून त्याच्यामध्ये बाळाला ठेवलेलं. ही अशा मी क्लिपा काढून घेतल्या आहे आणि या क्लिपमध्ये सॉन्ग लावून आपण अपलोड करू शकतो मग, जेणेकरून म्हणून मी अशा क्लिपा काढून घेतल्या. आणि मला तुमचे भरपूर कमेंट्स येतात, मी वाचत असते. मला कमेंट्स करत जा. मला खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून. आणि आपलं चॅनल एवढं छोटं असून तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय आपल्या चॅनलला, त्याच्याबद्दल खूप थँक्यू. आणि असंच साथ देत राहा तुम्ही. आपण भरपूर पुढे जाऊ, भरपूर मोठं आपलं चॅनल बनवू. आणि माझ्याकडे जी माहिती आहे मी तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न नक्की करेल. अशा प्रकारे माझ्या बाळाचा फोटोशूट झालेला आहे. हे बघा, माझं बाळ खूप छान, बेल्ट पण छान दिसत होता तिचा. तर असंच चॅनलला प्रेम देत राहा. थँक्यू. फायनली फोटोशूट झाला. एका थीममध्ये मी 2 थीम केल्या. आणखी तिसरी थीम पण माझ्या होती थोडीशी डोक्यात, पण मला माझ्या बाळाला दवाखान्यात न्यायचं होतं कारण तिला थोडीशी लॅट्रिन लागली आहे. लॅट्रिन म्हणजे ती दिवसातनं 3-4 कधी 5दा पण करत आहे. आणि लॅट्रिन अशी ग्रीन लॅट्रिन करत आहे. तर तिला दवाखान्यात न्यायचं होतं. मी फोटोशूटचा पूर्ण सेटअप काढून घेतला आणि डॉक्टरांना कॉल केला तर डॉक्टरच हजर नाही आहे. म्हणजे शूट झाला असता, पण जाऊ द्या, आता 2 फोटोशूट केले. तर कसे वाटले तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आपले व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओला, चॅनलला आपला प्रेम देत राहा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू.